Good morning, students. Today we are going to start new lesson number 9, tenses, class 6, subject grammar. Okay? आजच्या तासिकेमध्ये आपण नवीन प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. त्याचं नाव आहे tenses. Okay? Now let's start. We know that finite verbs change with tenses. आपल्याला माहित आहे की जे finite verbs असतात, फायनाइट वर्ब्स चेंज विथ टेन्सेस, काळानुसार ते बदलतात. फायनाइट वर्ब्स म्हणजे काय की जे नंबर आणि टेन्सेस नुसार बदलतात. म्हणजे जर सिंग्युलर नंबर असेल तर सिंग्युलर नंबर नुसार येतील आणि जर प्लुरल असेल तर प्लुरल नुसार येतील. ऍज वेल एज टेन्स जसा असेल तसे काय होतात हे फायनाइट वर्ब्स जे काय होतात बदलतात. ओके, लुक ॲट द टेबल्स बिलो टू हॅव अन आयडिया ऑफ व्हेरियस टेन्सेस. आता व्हेरियस टेन्सेस आहेत आपले, टेन्सेसचे विविध प्रकार आहेत ते आपण या चार्ट वरून या टेबल वरून समजून घेऊया. ओके, ऍट ए ग्लान्स म्हणजे एका दृष्टीमध्येच आपण हे सर्व हे करून घेऊया. सुरुवातीला आहे मेन आपला टेन्स. टेन्स सिमिलर वर्ड्स आपण त्याला सिंडिकेट टाइम सुद्धा म्हणू शकतो. टेन्स बघा, बेसिकली टेन्सेसचे 3 मेन काइंड्स आहेत. किती मेन काइंड्स आहेत? 3. पहिला आहे प्रेझेंट टेन्स. पहिला कुठला आहे? प्रेझेंट टेन्स. त्यालाच आपण काय म्हणतो? वर्तमान काळ असं म्हणतो. काय म्हणतो? वर्तमान काळ असं म्हणतो. ठीक आहे. नेक्स्ट सेकंड आहे पास्ट. बेसिकली सेकंड जो टाइप आहे तो आहे पास्ट. त्यालाच आपण काय म्हणतो? भूतकाळ असं म्हणतो. कोणता काळ म्हणतो? भूतकाळ, पास्ट टेन्स. आणि थर्ड जो आहे तो आपला आहे फ्युचर टेन्स. कुठला आहे? फ्युचर. त्यालाच आपण मराठीमध्ये भविष्यकाळ असं म्हणतो. बेसिकली मेन्स किती टाइप्स आहेत आपले? एक आहे आपला प्रेझेंट टेन्स, दुसरा आहे पास्ट टेन्स, तिसरा आहे आपला फ्युचर टेन्स. ओके, नाव आता या 3 टेन्सचे पण काय आहेत? सब काइंड्स आहेत, उपप्रकार आहेत. प्रेझेंट टेन्सचे 4 सब काइंड्स, पास्टचे 4 सब काइंड्स, फ्युचरचे 4 सब काइंड्स आहेत. ओके, नाव लुक हियर. समजून घेऊया थ्रू दिस चार्ट और थ्रू दिस टेबल. या टेबल वरून आपण एका ग्लान्स मध्ये कशा पद्धतीने आहे ते समजून घेऊया. ओके, नाव लुक हियर. सिंपल प्रेझेंट. सुरुवातीचा आपला कुठला आहे? सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ. याचं सूत्र बघा, याचं सूत्र सोपं आहे. s प्लस v1 प्लस o. ठीक आहे, या ठिकाणी फॉर्म्युले दिलेले नाही. आपण काय करूया? एक्झाम्पल वरून लर्न करूया. ठीक आहे. सब्जेक्ट आय, प्ले, वर्ब, वर्बचा बेस फॉर्म फर्स्ट फॉर्म, ऑब्जेक्ट फुटबॉल. ओके, सिंपल प्रेझेंट टेन्सचं सूत्र कसं असतं की सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. Okay, in this table they provide only name of the tense and one example. Name of the tense and one example. Okay, now look here. Simple present tense, I play football. Next, present continuous tense. त्यालाच आपण काय म्हणतो? चालू वर्तमान काळ. प्रेझेंट कंटिन्युअस. कंटिन्युअस टेन्सलाच आपण काय म्हणतो? प्रोग्रेसिव्ह टेन्स सुद्धा म्हणू शकतो किंवा इम्परफेक्ट टेन्स सुद्धा असं म्हणतो. प्रेझेंट कंटिन्युअस म्हणजे चालू वर्तमान काळ. त्याचं एक्झाम्पल, आय एम प्लेइंग फुटबॉल. बघा, सब्जेक्ट प्लस एम इज आर. सिंग्युलर असेल त्याच्यानुसार एम इज आर येणार. ओके, त्याला टू बी चं फॉर्म सुद्धा म्हणतात. प्लस वर्बचा बेस फॉर्म त्याला आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. बघा, आय एम प्लेइंग फुटबॉल. नेक्स्ट टेन्स प्रेझेंट परफेक्ट टेन्स. कुठला आहे? प्रेझेंट परफेक्ट टेन्स. पूर्ण वर्तमान काळ. कुठला आहे? पूर्ण वर्तमान काळ. त्याचा फॉर्म्युला किंवा त्याचं आपण एक्झाम्पल बघू. आय हॅव प्लेड फुटबॉल. आय हॅव प्लेड फुटबॉल. या ठिकाणी बघा आलेलं सब्जेक्ट हॅव, हॅव हॅज. ऍज पर द सब्जेक्ट आपण घेणार. ठीक आहे, आय सोबत नेहमी हॅव येतं, पण हॅव जनरली प्लुरल सोबत असं लक्षात असू द्या. आय हॅव प्लेड V3 प्लस ऑब्जेक्ट फुटबॉल. I have played football. हे कशाचं आहे? प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. नेक्स्ट प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. चालू पूर्ण वर्तमान काळ. याचं एक्झाम्पल बघा, आय हॅव बीन प्लेइंग फुटबॉल. या ठिकाणी ऍक्शन कंप्लीट आहे हे दाखवण्यासाठी बीन हा एक नवीन शब्द ऍड झालेला आहे आणि आय हॅव बीन प्लेइंग आणि क्रिया कंटिन्युअस आहे त्याच्यासाठी बेस फॉर्म प्लस आयएनजी आलेले म्हणजे
प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स त्याचा अशा पद्धतीने आपण एक्झाम्पल लिहू शकतो. ओके, नाउ लुक हियर, सिंपल पास्ट. सिंपल पास्ट मध्ये आय प्लेड फुटबॉल या ठिकाणी काय सब्जेक्ट प्लस V2 आलेला आहे. नेक्स्ट पास्ट कंटिन्युअस टेन्स आय वॉज प्लेइंग फुटबॉल. आता टू बी चा फॉर्म आलेला आहे. पास्ट असेल तर आपल्याला माहिती आहे की आपण काय घेतो, वॉज किंवा वेअर. वॉज कशासाठी, सिंगुलर असेल तर, प्लुरल असेल तर वेअर घेतो. ओके, आय वॉज प्लेइंग फुटबॉल. आता या ठिकाणी बेस फॉर्म प्लस ING. ओके, आणि प्लस ऑब्जेक्ट घेतलेला आहे. नेक्स्ट पास्ट परफेक्ट पूर्ण भूतकाळ संदर्भात आय हॅड प्लेड फुटबॉल. सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. बघा लक्षात असू द्या, प्रेझेंट परफेक्ट टेन्स असो पास्ट परफेक्ट टेन्स असो याच्यामध्ये V3 क्रियापदाचं तिसरं रूपच नेहमी येतं, लक्षात असू द्या. ठीक आहे, नेक्स्ट पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता याचं या ठिकाणी बघा एक्झाम्पल, आय हॅड बीन प्लेइंग. या ठिकाणी परफेक्ट ऍक्शन दाखवण्यासाठी आपण बीन हा शब्द घेतो आणि क्रिया कंटिन्युअस आहे त्याच्यासाठी बेस फॉर्म प्लस ING घेतो. ओके, आय हॅड बीन प्लेइंग फुटबॉल. आता या ठिकाणी बघा आय हॅव बीन प्लेइंग फुटबॉल. या ठिकाणी फक्त हॅव आहे तर हॅड आहे. हॅव हे असतं प्रेझेंट मध्ये, हॅव आणि हॅज, आणि हॅड असतं पास्ट मध्ये. ओके, क्लिअर. नाउ नेक्स्ट फ्युचर टेन्स. फ्युचर टेन्स ओके, सिंपल फ्युचर साधा भविष्यकाळ. आय विल प्ले फुटबॉल. भविष्यातील ऍक्शन फ्युचर ऍक्शन सांगण्यासाठी आपण सिंपल फ्युचर टेन्स वापरतो. आय विल प्ले बघा सब्जेक्ट प्लस विल प्लस बेस फॉर्म. बेस फॉर्म आपण या ठिकाणी घेतलेला आहे क्रियापदाचं पहिलं फॉर्म प्लस आपण नंतर आहे आपला ऑब्जेक्ट. ठीक आहे, फ्युचर कंटिन्युअस टेन्स अपूर्ण भविष्यकाळ किंवा त्याला चालू भविष्यकाळ आपण सुद्धा म्हणू शकतो. आणि या ठिकाणी बघा आय विल बी प्लेइंग फुटबॉल. या ठिकाणी एक नवीन शब्द ऍड झालेला आहे जो की आहे बी. आय विल बी प्लेइंग क्रियापदाचा बेस फॉर्म प्लस ING कंटिन्युअस सांगण्यासाठी. आणि या ठिकाणी फ्युचर असल्यामुळे विल बी घेतलेला आहे, लक्षात असू द्या, फ्युचर कंटिन्युअस. नेक्स्ट फ्युचर परफेक्ट टेन्स. आता फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजे काय, पूर्ण भविष्यकाळ. आता पूर्ण भविष्यकाळामध्ये बघा आय विल हॅव प्लेड फुटबॉल. या ठिकाणी आय विल हॅव प्लेड क्रियापदाचं तिसरं रूप आलेलं आहे. ज्या ज्या वेळेस परफेक्ट टेन्स असतो त्या त्या वेळेस V3 असतं, क्रियापदाचं तिसरं रूप असतं. आय विल हॅव प्लेड फुटबॉल. नेक्स्ट बघा या ठिकाणी काय आलेलं आहे आपलं, आय हॅव प्लेड फुटबॉल. आता हे आहे आपलं प्रेझेंट टेन्स, पण या ठिकाणी आलेला आहे आय विल हॅव प्लेड. या ठिकाणी विल हा शब्द काय दाखवतो, फ्युचर ऍक्शन दाखवतो. आणि या ठिकाणी आय विल प्लेड फुटबॉल हे काय आपलं प्रेझेंट परफेक्ट टेन्स दाखवतो. आणि या ठिकाणी आलेलं विल त्यावरून आपल्याला कळतं की हा फ्युचर परफेक्ट टेन्स आहे. आय विल हॅव प्लेड फुटबॉल. नेक्स्ट फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ओके, आय विल हॅव बीन प्लेइंग फुटबॉल. या ठिकाणी बीन हा परफेक्ट ऍक्शन दाखवतो आणि प्लेइंग बघा प्लेइंग कंटिन्युअस दाखवतो. ओके, आय होप यू कॅन इझिली अंडरस्टँड दिस बेसिकली 3 काइंड्स ऑफ टेन्स. या टेन्सचे आपण बेसिकली सिमिलर वर्ड्स आपण त्याला म्हणू शकतो की टाइम. टाइम म्हणजे काय, वेळ. वेळ दाखवणारा असा एक आहे प्रेझेंट, सेकंड आहे पास्ट आणि थर्ड आहे आपला फ्युचर. ओके, अशी हे 3 टेन्सेस आणि त्याचे सब काइंड्स वी कॅन लर्न थ्रू ए ग्लान्स. ओके, थ्रू दिस टेबल्स ऍट अ ग्लान्स. एका ग्लान्स मध्ये आपण हे लर्न करू शकतो. ओके, वी विल सी ऑल these tenses in details. Okay, now the first kind sub kind simple present tense. आता आपण simple present tense बघू. Okay, simple present tense means in Marathi साधा वर्तमान काळ. साधा वर्तमान काळ. ओके, फॉर्म्युला त्याचा स्ट्रक्चर सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट हे आहे त्याचं सूत्र. ठीक आहे, सब्जेक्ट V1 प्लस O.
ठीक आहे. ज्यावेळेस थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट असेल त्यावेळेस वर्बला एस किंवा ईएस लागतं. V1 म्हणजेच काय, बेस फॉर्म, क्रियापदाचं पहिलं रूप. ओके, नाउ वी यूज द सिंपल प्रेझेंट टेन्स फॉर थिंग्स दॅट हॅपन ॲज ए प्रॅक्टिस. बघा, प्रॅक्टिस साठी किंवा सरावासाठी ज्या गोष्टी घडतात त्यासाठी आपण कुठला टेन्स वापरतो, सिंपल प्रेझेंट टेन्स. कशासाठी वापरतो, हॅपन. ओके, थिंग्स दॅट हॅपन, अशा गोष्टी ज्या घडतात ऍज अ प्रॅक्टिस, सवय म्हणून किंवा सराव म्हणून ज्या गोष्टी घडत असतात त्यावेळेस आपण सिंपल प्रेझेंट टेन्स वापरतो. फॉर एक्झाम्पल, आय गो फॉर वॉक एव्हरी मॉर्निंग. बघा, आय गो फॉर वॉक एव्हरी मॉर्निंग, प्रत्येक सकाळी फिरायला जातो. आता ही सकाळी, आता एव्हरी मॉर्निंग आलेली आहे, ही काय हॅबिट आहे. हॅबिट म्हणजेच काय म्हणू शकतो आपण, सवय आहे. काय आहे, सवय आहे किंवा त्याला आपण काय म्हणतो, सराव आहे. नियमित असा सराव किंवा सवय आहे, हॅबिट आहे, हे इंडिकेट करण्यासाठी आपण सिंपल प्रेझेंट टेन्स वापरतो. बघा, सब्जेक्ट फर्स्ट पर्सन आहे त्यानुसार आपण वर्ब घेतलेला आहे वॉक, लक्षात असू द्या. सब्जेक्ट, ओके, आय गो. आय गो, आता या ठिकाणी बघा, आय गो फॉर ए वॉक एव्हरी मॉर्निंग. आता या ठिकाणी आलेलं जे आपलं वर्ब आहे मेन, लक्षात असू द्या. या ठिकाणी वर्ब कुठला आहे आपलं, गो. आय गो, मी जातो. फॉर ए वॉक एव्हरी मॉर्निंग, हे काय आपलं फ्रेज आहे. लक्षात असू द्या, फॉर ए वॉक एव्हरी मॉर्निंग ही काय आपली एक पूर्ण फ्रेज आहे. लक्षात असू द्या, सेंटेन्स वेगळं, फ्रेज वेगळं आणि क्लॉज वेगळा. ठीक आहे. क्लॉज म्हणजे काय, उपवाक्य. फ्रेज म्हणजे वाक्यांश, त्यालाच आपण काय म्हणतो, वाक्यांश. काय असतो, फ्रेज म्हणजे काय, वाक्यांश. या ठिकाणी आलेलं फॉर ए वॉक एव्हरी मॉर्निंग हे काय आपला फ्रेज आहे. आणि फ्रेज म्हणजेच काय, वाक्यांश, वाक्याचा भाग असलेला. ओके, इट हॅव सम सेन्स बट नॉट कम्प्लीट सेन्स. त्याच्यामध्ये थोडा सेन्स असतो पण पूर्ण सेन्स असतो का, नाही. आय गो फॉर ए वॉक एव्हरी मॉर्निंग, आता ही फ्रेज आलेली आहे ऍज अ ऑब्जेक्ट म्हणून आलेली आहे. ओके, ही प्रिपोजिशनल फ्रेज आहे, लक्षात असू द्या, कारण याची सुरुवात फॉरने झालेली आहे. ओके, नाउ ही युजुअली रीड्स टिल मिडनाईट. आता या ठिकाणी बघा, ही रीड्स, या ठिकाणी आलेलं वर्ब आपलं कुठलं आहे, रीड्स. सब्जेक्ट जर थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर क्रियापदाला एस किंवा ईएस लागतं. आय ऑलरेडी टोल्ड यू दॅट. ओके, आणि युजुअली हा शब्द लक्षात ठेवा काय दाखवतो, सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे नित्याची सवय दाखवण्यासाठी आपण काय केलेला आहे, हा शब्द या ठिकाणी आलेला एव्हरी मॉर्निंग, प्रत्येक सकाळी. ओके, नेक्स्ट, वी ऑफन लिसन टू द कॅसेट्स. आता या ठिकाणी आले लिसन, हे वर्ब आहे वी, ऍज पर द सब्जेक्ट आपण काय घेतलेला आहे, ऑब्जेक्ट. या ठिकाणी ऑफर म्हणजे ऍडवर्ब आलेले या लिसन विषयी सांगतो, लक्षात असू द्या. ठीक आहे, सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट म्हणून आलेला आहे. नेक्स्ट, फॉर जनरल ट्रूथ. आता जनरल ट्रूथ ज्या ज्या वेळेस असतं त्या त्यावेळेस आपण काय करतो, सिंपल प्रेझेंट टेन्सचा उपयोग करतो. थिंग्स दॅट आर ऑलवेज ट्रू, म्हणजे अशा गोष्टी की ज्या काय असतात, नेहमी खऱ्या असतात. ऑलवेज ट्रू, ऑलवेज ट्रू म्हणजे नेहमी सत्य असणाऱ्या, त्याला आपण जनरल ट्रूथ असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, द अर्थ मूव्स राउंड द सन. आता ही पृथ्वी आहे, द अर्थ मूव्ह होते, फिरत राहते, हे त्रिकाळवादी सत्य आहे. आणि हे कसं आहे, ऑलवेज ट्रूथ आहे ना. जोपर्यंत पृथ्वी सूर्याभोवती फिरते, डे आणि नाईट होत राहणार. ओके, नेक्स्ट, द सन शाईन्स ड्युरिंग द डे. आणि सन, सूर्य कधी चमकतो, दिवसाला, ड्युरिंग द डे. जनरल ट्रूथ आहे. वॉटर बॉइल्स ऍट 100 डिग्री सेल्सिअस. पाणी कधी तापतं, 100 डिग्री सेल्सिअसला. म्हणजे जे काही जनरल ट्रूथ आहे त्यावेळेस आपण कुठला टेन्स वापरतो, सिंपल प्रेझेंट टेन्स, त्यालाच आपण साधा होता म्हणतो. नेक्स्ट पॉइंट, फॉर थिंग्स दॅट स्टे द सेम फॉर, ओके, सेम फॉर अ लॉंग टाइम. आता अशा काही वस्तू आहेत की त्या काही काळासाठी, लॉंग साठी सेम राहतात. फॉर एक्झाम्पल, दिस वॉच कीप्स गुड टाइम. आता ही जी वॉच आहे, घडी आहे, तो चांगला टाइम दाखवते अशा पद्धतीचे. दे लिव्ह इन चेन्नई, ते राहतात. ऍज पर द सब्जेक्ट या ठिकाणी आपण लिव्ह घेतलेलं आहे. सब्जेक्ट V1 प्लस ऑब्जेक्ट, त्याला प्रिपोजिशनल ऑब्जेक्ट म्हणतात. लक्षात असू द्या, ज्या वेळेस
प्रिपोजिशन प्लस एखादं नाउन येतं आणि ते ऍज अ ऑब्जेक्ट म्हणून वापरलं जातं, तर ते काय असतं आपलं प्रिपोजिशनल ऑब्जेक्ट असतं. या ठिकाणी इन चेन्नई हे आहे आपलं प्रिपोजिशनल ऑब्जेक्ट. लक्षात असू द्या, नाउन किंवा प्रोनाउन प्लस ऑब्जेक्ट प्लस प्रिपोजिशन असेल तर ते काय असतं आपलं प्रिपोजिशनल ऑब्जेक्ट. या ठिकाणी ते पण क्रियापदाच्या नंतर आलं तर. ओके, मिस जेम्स टीचेस मॅथ्स ऍट डॉन बॅस्को स्कूल. आता या ठिकाणी बघा, टीचर्स आपण घेतलेलं आहे मिस जेम्स. आता हे एका लेडीचं नाव आहे, प्रॉपर नाव आहे. ऍज पर द थर्ड पर्सन सिंगुलर सब्जेक्ट आपण या ठिकाणी वर्ब घेतलेला आहे, क्रियापदाला एस किंवा एस अटॅच केलेला आहे आणि त्यानंतर मॅथ्स हे आपलं ऑब्जेक्ट आहे. ओके, ऍट डॉन बॅस्को स्कूल. आणि हे काय एक्स्ट्रा वर्ड्स कॉम्प्लिमेंट मध्ये आहेत, पूरक भाग आहे किंवा ऍडिशनल इन्फॉर्मेशन याच्याबद्दल दिलेली आहे. ओके, आय होप यू कॅन इझिली अंडरस्टँड the simple present tense and uses of simple present tense. Okay, these are the uses. हे काय uses आहेत, कधी कधी आपण यूज करतो सिंपल प्रेझेंट टेन्स. ओके, आय होप यू कैन इझिली अंडरस्टँड ऑल थिंग्स रिलेटेड विथ दिस topic. Okay, the remaining part of this lesson we will see in next video. Thank you.